श्रमिक प्रतिष्ठानच्या वतीनं कोल्हापुरातील शाहू स्मारक भवनमध्ये कॉम्रेड अवी पानसरे व्याख्यानमाला सुरू आहे। यामध्ये ज्येष्ठ पत्रकार डॉक्टर विजय चोरमारे यांनी पक्षीय राजकारणाचे बदलते रंग या विषयावर व्याख्यानमालेचं 5वं पुष्प गुंफलं। अध्यक्षस्थानी प्रसाद कुलकर्णी होते। यावेळी बोलताना डॉक्टर विजय चोरमारे यांनी काँग्रेसला विरोध म्हणून जनता पक्षाचा उदय झाला। त्यांनी केंद्रात सरकार स्थापन केलं। या जनता पक्षाच्या माध्यमातून पुलोदचा प्रयोग राज्यात झाला। राज्यात उजव्या शक्तीच्या वाढीला हा पुलोदचा प्रयोगच कारणीभूत ठरल्याचं डॉक्टर चोरमारे यांनी सांगितलं। देशाच्या आणि राज्याच्या राजकारणातील पक्षांच्या फोडाफोडीचा विचार केला तर राजकारणाला कोणतीच विचारधारा राहिलेली नाही। शिवसेना फुटीसाठी एकनाथ शिंदे यांच्याकडे बोट दाखवलं जातं, परंतु वस्तुस्थिती तशी नाही। पक्षप्रमुख म्हणून जबाबदारी पेलत असताना उद्धव ठाकरे यांनी कधीच पक्षाच्या आमदारांची मतं जाणून घेतली नाहीत। उद्धव ठाकरे यांची भेट तर दूरच, पण कधी दूरध्वनीवरूनही संवाद साधला नाही। त्यामुळेच ठाकरे यांच्यावर आमदारांची नाराजी ओढवली। त्यानंतर एकनाथ शिंदे आमदारांना घेऊन शिवसेनेतून बाहेर पडले। म्हणजेच शिवसेनेच्या फुटीला उद्धव ठाकरे जबाबदार असल्याचं त्यांनी ठामपणे सांगितलं। देशात पहिल्या निवडणुकीपासून डाव्या पक्षांचं प्राबल्य होतं, मात्र सध्या देशासह महाराष्ट्रात डाव्या पक्षांचं अस्तित्व संपुष्टात येत असल्याचं दिसून येतंय। त्यांनी योग्य वेळी राजकीय लवचिकता स्वीकारली असती तर ते आज टिकून राहिले असते, असंही डॉक्टर चोरमारे यांनी सांगितलं। या व्याख्यानाला श्रमिक प्रतिष्ठानचे पदाधिकारी आणि श्रोते मोठ्या संख्येनं उपस्थित होते।